जेव्हा आपल्या आवडीनुसार परमार्थ नसतो, मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी रात्रंदिवस नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. रात्रंदिवस मग तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, त्याचं नामस्मरण प्रभूला आवडतं. भले तुम्ही काही नाही द्या, सप्ताहामध्ये 10 रुपये पट्टी नाही दिला तरी चालेल, पण सेवा तरी केली पाहिजे. चटया उचलण्याची, चहा देण्याची, सामान आणण्याची, कोणाला मदत करण्याची, ही तरी सेवा केली पाहिजे. मग ही सेवा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचते. पण तुकोबाराय सांगतात याच्यापेक्षा वाचीची सेवा, सतत नामस्मरण करा ना, अखंड नाम करा. नाम घेत असताना या मुखामध्ये, बरं नाम घेताना काही वेळ काळ लागतो का? ज्ञानोबा सांगतात बघा हरिपाठामध्ये, उच्चारिताना कोणत्याही ठिकाणी नामस्मरण करता येतं. कारण नाम कसं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, आणि काय होतं, जळतील पापे जन्मांतरीचे. मग कुठं जायची गरज आहे का?
जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण काय केल्याने ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोन एक चित्त करा नामस्मरण करा या वाचेने तुका म्हणे वाचा वाहिली अनंता ही वाचा त्या अनंता करता वाहून टाका ही सेवा आहे समर्पिली वाणी वाणी समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी पांडुरंग घेतो धनी पूजा होती मुक्त फळे पूजा होती मुक्त फळे ही वाणी समर्पित करा ना तुकोबाराय म्हणतात देवासाठी कारण तुकोबाराय ज्या ज्या वेळेला प्रभूचं नामस्मरण करायचे त्यावेळेला साधक विचारायचे तुम्हाला कसं जमतं गडे त्यावेळेला तुकोबारायनी सांगावं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे मी अखंड माझ्या जिभेला वळणच पडले माझे मज झाले अनावर वाचा माझे मज झाले माझे माझ झाले अनावर वाचा माता घेतलाची सुंदराना माता घेतलाची सुंदराना माता माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे माझी वाचा माझं जीभ माझ्या ताब्यात राहत नाही अनावर झाली महाराज मग छंद या नामाचा छंद घेतल्यामुळे अखंड ही जीभ चालत राहते ही बंद व्हायचं नाव घेत नाही तसं नाम अखंड घ्यावं लागतं बरं का नाथ महाराज सांगतायत बघा जो नाम घेत नाही ना ज्याच्या मुखाला नाम येत नाही त्याचं मुख नाही सर्पाचं बिळे नमवीन मुख सर्पाचे नमवीन मुख सर्पाचे जीवन बेटा नामाविन मुख सर्पाचे ते बिळ ज्याच्या मुखाला नाम येत नाही ना नाम त्याचं मुख नाही सर्पाचं बिळे म्हणतात मावशी झोपायला की हलवा येत नाही नामाविन मुख बिळे म्हणतात सर्पाचं आणि मग जर ही जीभ नाम घेत नसेल तर जिव्हा नव्हे काळ सर्प आहे मग हा काळ सर्प ढसल्या वाचून राहील का आपल्याला राहणार नाही महाराज तसं या वाचन अखंड नामस्मरण करावं लागतं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे भावे बोलावा
करत असताना बैसता उठता हरी बोला दळता दळण कांडण तर राहीलच नाही म्हणा. आता राहिलंय का? गिरणीवर जायचं डब्बा घेऊन ती आपण नाही तिकडे दिली आपण बारी फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाबा विठ्ठला. सकाळी सकाळी उठून तर पहाटे पहाटे उठून आपली पहाट कधी होते माझी सोडून कसा वाजता गाजता श्री सोन्याचं बाशिक लग्न देवाचं लागत विठ्ठल गा माझा पिता रखुमाई माझी माता बहीण बंधू सखा चुलता विठ्ठल माझा. छान वाटतं ऐकायला, बरं वाटतं, पण म्हणायला नको. त्याच्याकरता या वाचेची सेवा ही वाचा अर्पण करा. तुकोबाराय सांगतात नाम काही साधन आहे बाबा, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी झाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. मग नाम कसे महाराज? नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले स्वीकारता येत नाही. विठ्ठल साधक विचारतात तुकोबाराया 10:30 वाजले वाचेमध्येच गुंतला पुढे सरका. सांगतायत वाचेची सेवा समर्पित केली. मग वाचेने सेवा जर आपण करत असू तर ही वाचा कधीतरी बोबडी बोलणारी आहे, बंद पडणारी आहे. बोलते की नाही बोबडी? कधी बोलते? 50, 60, 70 ओलांडले की बोबड बोलतो माणूस. म्हणजे बालपण पुन्हा त्याच्या अंगामध्ये प्रविष्ट होतं आणि पुन्हा बोबडं बोलत असताना देवाचे मंत्र, देवाचं नामस्मरण बोबड्या अक्षरात कसं घ्यायचं त्याचं पातक आपल्याला लागतं. म्हणून सांगतायत ही वाचा कधीतरी थकते. याच्या पुढची सेवा म्हणतायत महाराज, मनाने सेवा करा. मन कसे तरुण आहे, मन चंचल तर आहेच,
पण तरुण आहे. मन कधी वृद्ध होतं का, म्हातारं होतं का? आपल्याला वाटतं का म्हातारं? दशरथ राजाच्या कानाच्या पाठीमागचा एक केस पांढरा झाला होता आणि राजाने सहज आरशात पाहिलं, वा केस पिकलाय. आता संपलं म्हणे आपलं. आता हे राज्य कारभार आपल्या मुलाच्या स्वाधीन करून मोकळं व्हावं. हे माणसाला कधी सुचतंय? आपल्याला म्हणाली मी, आपल्याला कधी सुचतं? पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. सांगतायत गोड माणसाला, एखाद्या माणसाला जर साप चावला पिटी मास्तर, तर माणसाला लिंबाचा पाला कसा. परमार्थिक विषय जे आहेत, जे गोड असून सुद्धा माणसाला वाटतं विषयाचे सुख येते वाट गोड, विषयाचे सुख येते वाट गोड, पुढे आला घडा यमदंड, पुढे आला घडा यमदंड. विषयाचे सुख बहु अवघड, पुढे येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मग काय करतात? मारिती, तोडीती, जोडीती, निष्ठूर. आपल्याला काही चला 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 स्वागत करतो असं नाही, कारण यम तर बसलाय महाराज दरबारात. कशा करता? यम वाटच बघून असतो की बाबा कधी याचा नंबर येतो, मी कधी एकदा जाऊन याला मिठी मारतो, आहे का नाही? याचा भरोसा नाही. म्हणून मन माणसाचं तरुण आहे, या मनाने सेवा केली पाहिजे. कारण हे मन कसं आहे? मन हवेत उडणार आहे. हे इथं बसतं पण सगळीकडे फिरून येतं. मन अति चंचल चपल. किती चंचल आहे, किती चंचल आहे महाराज. बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, जाता येता लगे, जाता येता लगे. मन जर ताब्यात नसेल तर इंद्रिय ताब्यात येत नाहीत महाराज. मग काहीही करा, या इंद्रियांना ताब्यात ठेवणारा मन आहे. आधी मन घेई हाती, मग पूजावा गणपती, मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण. तुका म्हणे मन चंचल, हाती येईल गुरुचे बळ. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हकता हकता पुन्हा येई पिकावर. कितीही हकलण्याचा प्रयत्न करा, जोपर्यंत या मनाला दोरी घालत नाही का नाही गुरुज्ञानाची. रस्सी लगाव गुरु ज्ञान की, जेव्हा याला दोरी लावू ना आपण गुरुज्ञानाची, त्यावेळेला हे चौदिशी भटकणारं जे मन आहे ना, हे मन ताब्यात राहतं. म्हणून सांगतात तुका म्हणे मने, तुका म्हणे मने, हेची संकल्प वाहने. मनाने संकल्प वहा की आम्ही काय करू? सेवा करू. कोणाची? विष्णूची दास्यत्व सेवा करू.
पण महाराज इथे एक प्रश्न पडतो. तुकोबाराय सांगतायत विष्णूचं दास्यत्व स्वीकारा. विष्णूचंच का स्वीकारायचं? दुसऱ्याचं स्वीकारलं तर चालत नाही का? तुकोबाराय सांगतात बाबा सेवा आपल्याला विष्णूची करायची आहे, भगवान परमात्म्याची करायची आहे. कोणाचीही सेवा करा पण अंतःकरणापासून करा. पतीची सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करावी, परंतु ती सेवा केल्यानंतर विष्णूची सेवा होते. शिष्याने गुरुची सेवा केली, विष्णूची सेवा आहे. कोणीही सेवा केली तर विष्णूची सेवा आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. हेच विष्णूची महापूजा आहे सांगतायत. आणि जो कोणी काया वाचा मने झाला विष्णुदास, विष्णूचं दास्यत्व जो स्वीकारतो ना त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही म्हणतात. काम माहितीये काम किती भयंकर आहे. हा काम भल्या भल्यांना सुटला नाही. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा या कामाने. मग या कामाला भगवान शंकराने तिसऱ्या नेत्राने भस्म केलं की नाही? केल्यानंतर काम अर्धा जळाला. नवीन राक्षस निर्मिती झाली. जालंधर नावाचा दैत्य जन्माला आला. त्याची पत्नी वृंदा. आता मी कथेमध्ये ऐकालच, अतिशय गोड कथा आहे ती. ही वृंदा महान पतिव्रता. बरं तिकडे जायचं नाही मला, सोडा. हा काम इतका भयंकर आहे, हा भल्या भल्यांना आवडणारा नाही. कामाजी कोतवालयाने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू देतो भय नाही त्याची, हरिहराची अब्रू देतो भय नाही. यमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, साध्या माणसाला येतो. जे स्वतःला संत म्हणून घेतात, वारकरी म्हणून घेतात माझ्यासारखे, त्याला सुद्धा क्रोध सोडत नाही. एखाद्याला जर म्हणलं भाऊ तुझा टाळ चुकतोय रे असाल तर त्या भागवतामध्ये बळीराजा जेव्हा महाराज युद्ध झालं, कशाचं? समुद्र मंथनामध्ये देवता आणि राक्षसांचं युद्ध झालं, तेव्हा गुरु दैत्याचे शुक्राचार्यांनी बळीराजाला आणलं आणि यज्ञ करायला बसवलं. 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा यज्ञ पूर्ण व्हायचा होता आणि त्यावेळेला बरोबर दारामध्ये कोण आलं? विष्णू भगवान परमात्मा बटुक वामन अवतारामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. का? कारण 100वा यज्ञ पूर्ण झाला असता तर हे सर्व सिंहासन दैत्याकडे गेलं असतं, इंद्र झाले असते दैत्य. मग देवतांचं खरं नाही म्हणून देव गेले. देव गेल्यानंतर इंद्राने त्यावेळेला बळीराजाने सांगितलं, म्हणले गुरुदेवा मी जातो, माझ्या दारात याचक उभा आहे आणि त्याला मी थोडस देऊन येतो, आल्यानंतर पुन्हा आपण यज्ञ पूर्ण करू. त्यावेळेला सांगितलं, म्हणले बळीराजा अरे जाऊ नको म्हणले त्या देखणेपणाकडं रूपाकडं. तो साधा नाही, कोण आहे? तो भगवान परमात्मा, विष्णू भगवान परमात्मा आहे. मग तर आनंद झाला बळीराजाला. अरे माझ्या दारात जर साक्षात देव मागायला आला असेल तर माझ्यासारखा श्रीमंत जगात कुणी नाही, आता तर मी देणार. म्हणून उठला महाराज आणि गेल्यानंतर विचारलं, अतिशय गोड ते रूप होतं, आणि गेल्यानंतर विचारलं, म्हणे सांगा तुमची काय इच्छा आहे, काय देऊ शकतो मी? त्यावेळेला काय मागितलं? त्रिपाद भूमीचं दान मागितलं. त्रिपाद भूमीचं दान मागितल्यानंतर 2 पायामध्ये सर्वच व्याप्त केलं, खालचं वरचं सगळंच. म्हणले सांग राजा तिसरा पाय कुठे ठेवू? आणि त्यावेळेला राजाने सुंदर उत्तर दिलं. म्हणले देवा तिसरा पाय संपत्ती कमवणारा मोठा का कमवलेली संपत्ती मोठी? घातल्यानंतर देव प्रसन्न झाले. म्हणाले सांग बळीराजा मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचंय माग. त्यावेळेला बळीराजाने सांगितलं, म्हणले देवा माझी दुसरी काही इच्छा नाही,
माझ्या या पाताळाच्या राजवाड्याला 56 दरवाजे आहेत आणि प्रत्येक दरवाजामध्ये कोणत्याही दारावाटे मी येईन आणि कुणीही दारावाटे जाईन, त्या प्रत्येक दारात तुझं रूप मला दिसलं पाहिजे, एवढंच मला दे. आणि देवाला ते स्वीकारावं लागलं. देव कसा उभा होता माहितीये का? तो काही असा लाल ढगला, काठी, डोक्यावर टोपी, असे डौलदार देव उभे होते. आणि हे पाहण्याकरता देव उभे राहिले. परंतु बरेच दिवस झाले देव आले नाहीत म्हणून लक्ष्मी आई साहेबाला प्रश्न पडला आणि विचारले नारदाला, कुठं गेले? म्हणले अमुक अमुक ठिकाणी गेले, तुम्ही जा. आणि मग लक्ष्मी आई साहेब आल्या आणि येऊन पाहतात बाई लाल डगल्यामध्ये, हातात काठी, तुम्ही नाही बरं असा वेश होता म्हणून सांगते, डोक्यावर टोपी. पाहिलं म्हणले देवा बोलू नको, म्हणले इथं आल्यावर काम करावं लागतंय. मी म्हणले तुम्हाला घ्यायला आले तरी बी काम करावं लागतंय. लक्ष्मी आई साहेबांनी सुद्धा काम केलं आणि बदल्यामध्ये बळीराजा देतो ना ओवाळणे म्हणून आपण अजूनही म्हणतो बघा, इडा पिडा जाऊ दे म्हणतो की नाही आपण. लक्ष्मी आई साहेबाने देवाला मागितलं, म्हणले एवढा लाल ढगलेवाला माझ्या पदरात टाका, घेतलं आणि घेऊन आले. दृष्टांत संपला. याचा सिद्धांत एवढा आहे की प्रभूवर जर ठाम विश्वास असेल, देवावर जर विश्वास परिपूर्ण ठेवलात तर सकळ भोगिता होय त्यांचे. सगळ्यांनी 2 हात वरती करायचे आणि सगळ्यांनी मोठ्याने भजन करायचं बरं का. बसलेले मंडपातले, मंडपाच्या बाहेरचे, कट्ट्यावर वट्ट्यावर, बिडीच्या गट्ट्यावर, कुठं कुठं बसले, सगळ्यांनी 2 हात वर करा बरं, पाहू दे किती. वा 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 वा, काही छान दिसायला. सदर मग चला आपण चहा पिऊन. सगळे भजन म्हणणार माझ्या पाठीमाग, हे कोणी म्हणणार नाही, आपण म्हणू. म्हणणार का? महिला मंडळ म्हणणार. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव बाबा, या कलीमध्ये एक सुंदर असं नामस्मरण इथून जर केलात तर प्रभूची भेट होते. अंतकरणापासून सर्वांगाचे कान करून सर्व देहभान विसरून जर प्रभूची सेवा केलात, नाम घेतलात तर तपश्चर्या करण्याची गरज नाही. असं तुकोबाराय सांगतात की बाबा, या भगवंताची सेवा करण्याकरता केवळ आणि केवळ साधन माणसाला पाहिजे. मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर साध्य प्राप्त करायचे. साध्य अगोदर ठरतं का नंतर ठरतं? जेव्हा माणसाला अक्कल येते का नाही त्यावेळेला माणसाचं साध्य
साध्य ठरतं. काय बा मला मोठं झाल्यानंतर पखवाज शिकायचंय, हे साध्य झालं. त्याच्याकरता साधन काय, चला आळंदी, हे साधन आहे. आणि तिथं गेल्यानंतर घाटावर बसून रियाजच केला पाहिजे, दुसरा पर्याय नाही, मग साध्य प्राप्त होतं. मला पखवाज मास्तर व्हायचं आणि हे जर गावभर बोंबलत हिंडायलं तर सेवा करणे, भगवंताची भेट करणे, स्वतःचं कल्याण करून घेणे, हे जर साध्य असेल तर त्याच्याकरता साधन काहीतरी लागतं. आणि ते साधन सांगण्याकरता संत महात्मे येतात आणि संत सांगतात एकच साधन आहे, नाम, केवळ नाम साधन आहे. आणि त्या नामाच्या नावेत बसून किनारा गाठावा लागतो. आणि किनारा गाठल्यानंतर पलीकडे गेल्यानंतर प्रभूचं दर्शन होतं. विठ्ठला परमार्थ काही सोपा वाटतो तितका सोपा नाही आणि म्हणतो तेवढा अवघडही नाही. कारण संसार जितका अवघड आहे तेवढा तरी अवघड हा परमार्थ नाही. संसार किती मदशाखा अश्वस्थं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यत्संवेद सवेदवित् अधश्वेधं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अधश्य मूलानुसंतता कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. हा संसार एका उलट्या वृक्षाप्रमाणे आणि याची पानं म्हणजे वेदाचं प्रमाणे. ज्याला हे कळालं ना त्याला संसार कळाला, ज्याला हे कळालं नाही त्याला संसार तर कळतच नाही, परमार्थ सुद्धा कळत नाही. विठ्ठल सुळावरील पोळी म्हणतात परमार्थ. आणि संसार, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर बसी बसे आरामशीर कपा फिरे गर गर. आपलं काय काम, बसायचं काम आहे. मग कप फिरतो ना दारोदार. आणि विशेष आहे त्याच्यात कपाचा जर कान तुटला तर मिरची भरून ठेवते तुम्हाला भरून ठेवते महाराज. असं हा संसार आणि परमार्थ आहे. ज्याला हे कळालं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास कायम असला पाहिजे. विश्वास ज्याचा प्रभूवर आहे, विश्वास ज्याचा देवावर म्हणून नाही, संसारात सुद्धा पत्नीचा विश्वास पतीवर असला पाहिजे आणि पतीचा विश्वास पत्नीवर असला पाहिजे. जर या संसारामध्ये दुभाजना झाली, दोघे विभक्त का होतात, याला सगळ्यात मोठं कारण आहे संशय. हा कलियुगातला सगळ्यात मोठं पाप आहे. ज्ञानोबराय त्याला सांगतात बघा, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर. सगळ्यात पाप काय असेल तर संशय मनामध्ये येणे. आणि या संशयामुळे आता लग्न झाले की 6 महिन्यात घटस्फोट होतो बरं. त्याच्यामुळे हा संशय नको. पती पत्नीच्या करता चित्ताची शुद्धता हवी, चित्त निर्मळ पाहिजे. त्याच्या करता तुका मन चित्त करा रे निर्मळ, 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 तुका मन
मातापित्रांच्या चरणी अर्पण करून सेवेला सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार व्यक्त माझ्यासोबत आलेले हरिभक्त परायण माझे पती महेश महाराज भांदरगे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त त्याचबरोबर आमच्या श्रीपतरायवाडीचे आबा सुद्धा इथं आलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त आणि तुम्ही सर्वच परिचित होईल आता पुढे परिचय थोडा होत जातो असा आला म्हणजे तर तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक गोड असा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारे आमचे माईकवाले दादा तुमचे सुद्धा आभार व्यक्त झालेली सेवा पुन्हा एकदा प्रभूंच्या चरणी गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा.